आता जाऊयात यवतमाळमध्ये। यवतमाळच्या कान्हाळगावमधील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना झोपायला एकही बेड नाहीये। 85 विद्यार्थ्यांपैकी 71 विद्यार्थी शाळेतच राहतात। मात्र या विद्यार्थ्यांना झोपण्यासाठी बेड नसल्याचं उघडकीस आलंय। वर्गखोल्यांमध्ये विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे। शाळा गावाबाहेर असल्यामुळे कोणतीच संरक्षण भिंत या ठिकाणी नाहीये, त्यामुळे वन्य प्राण्यांचाही धोका आहे। ग्रंथालय आणि प्रयोगशाळेची सुद्धा स्थिती गंभीरच आहे। गडचिरोली जिल्ह्यातल्या जपतलाई या गावात झालेल्या आश्रमशाळेत झालेल्या घटनेनंतर आदिवासी विकास विभाग जो आहे तो खळबळून जागा झाला आणि जिल्हाभरातील आदिवासी आश्रमशाळांच्या तपासणी मोहीम ज्या त्या हाती घेतलेल्या आहेत। आपणही याच घटनेनंतर जर पाहिलं तर आदिवासी आश्रमशाळांची काय नेमकी अवस्था आहे हे आपण प्रत्यक्ष जाऊन या ठिकाणी रिअलिटी चेक करून जाणून घेतो। मी आहे सध्या मारेगाव तालुक्यातल्या कान्हाळगाव या ठिकाणच्या युगांतर प्राथमिक आणि माध्यमिक आश्रमशाळेवर आणि या आश्रमशाळेमध्ये जर पाहिलं तर निवासाची व्यवस्था जी आहे मुलींची या ठिकाणी कुठल्याही पद्धतीची नाही। या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचे बेड जे आहे ते विद्यार्थिनींना या ठिकाणी नाही। शिवाय या शाळेच्या सभोवताल जे आहे ते सुरक्षा भिंत जी आहे ती देखील नाही। त्यामुळे गडचिरोली सारखी घटना या शाळेत होण्याचा धोका जो आहे तो मोठ्या प्रमाणात संभवतो। विवेक गावंडे, टीव्ही मराठी, कान्हाळगाव, मारेगाव।